कारण आमच्या तिघांच्याही मित्रांच्या स्वप्नामध्ये ती बाई आलेली होती आणि ती सांगत होती की बाळांनो, तुमच्यामुळे माझ्या विठ्ठलाला विटा उचलावे लागते आहेत. माऊली रामकृष्ण हरी स्वतः माझ्यासोबत घडलेला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा, श्री विठ्ठलाचा अद्भुत असा एक चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, स्वतः माझ्यासोबत घडलेल्या त्या जगाच्या मालकाचा, श्री विठुरायाचा साक्षात्कार, जो माझा अनुभव आहे, तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अक्षरशः तो प्रसंग ऐकून तुमचं सुद्धा भान हरपून गेल्याशिवाय राहणार नाही. तर चला मंडळी, जास्त वेळ न घेता हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो. जे म्हणतात ना, या जगामध्ये अजिबात देव नाही, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांना देवावरती विश्वास नाही अशा सगळ्यांपर्यंत हा प्रसंग आवर्जून पोचवा. तर चला सांगायला सुरुवात करतो. जय जय रामकृष्ण हरी. निर्गुण निराकार तो ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. मंडळी, वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा तो पंढरीचा. त्या पांडुरंगाचं जे गूढ आहे, रहस्य आहे, ते वेदांना सुद्धा कळलेलं नाही. आणि त्याच त्या विटेवरच्या मालकाचा एक माझ्यासोबत घडलेला चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, 5 ते 6 वर्षापूर्वी मी इयत्ता 10वी मध्ये शिकत असताना एकदा पंढरपूरला गेलेलो होतो. माझ्या मित्रांसोबत मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. आणि त्या ठिकाणी गेलेलं असताना वाळवंटामध्ये गेलो. नदीमध्ये पुढं पाणी होतं, त्याच्यामध्ये स्नान केलं, अंघोळ केली. विठुरायाच्या दर्शनासाठी लोकांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. आणि आम्ही 3 जण मित्र त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलेलो होतो. इयत्ता 10वी मध्ये होतो आम्ही त्यावेळी. आणि त्या ठिकाणी गेलो, चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ वगैरे केली. आणि इकडं आता दर्शनाला जायचं, बघतोय तर काय, कधी आपला नंबर लागणार. भल्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. मग आम्ही ठरवलं, खरं तर त्या लहान वयामध्ये आम्ही देव वगैरे काय जास्त फार मानत नव्हतो, परंतु सहज गेलोय, चला त्या गाभाऱ्यामधून जाऊया, त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊया, हाच आमच्या मनामध्ये भाव होता. आणि शेवटी आम्ही ठरवलं की अरे, एवढ्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि शेवटी इतक्या रांगांमधून जायचं, त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं, आणि मग आपल्याला त्यातून मिळणार तरी काय आहे. त्याच्याऐवजी आपण चला इथूनच हात जोडूया आणि चला माघारी घरी जाऊया, असं आम्ही ठरवलं. मंडळी, 3 जण मित्र होतो. आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आमची नजर एका ठिकाणी गेली की त्या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी मूर्ती होती. आणि त्या मूर्तीच्या पाठीमागे हिरवागार असा पडदा धरलेला होता. आणि एक फोटोग्राफर त्या ठिकाणी आलेल्या लोकांचे फोटो काढत होता. खरं तर मंडळी, त्याच्या मदतीला एक लहानगा मुलगा होता. साधारणतः एक 10-11 वर्षाचा, 4वी-5वीच्या वयाचा तो मुलगा होता. तो फोटोग्राफर फोटो काढायचा आणि ते फोटो त्या लहानग्या मुलाकडे द्यायचा. तो मुलगा त्या गिरायकाला फोटो द्यायचा आणि त्या गिरायकाकडून पैसे घ्यायचा. मंडळी, आम्हालाही मोह आवरला नाही. आम्हीही ठरवलं की आता आपण फोटो काढायचे. 3 जण आम्ही मित्र त्या ठिकाणी गेलो. सुंदर असे फोटो वगैरे काढले आणि थोडंसं बाजूला झालो. तो मुलगा परत त्या फोटोवाल्याकडे गेला, परंतु आमचे जे पैसे आहेत ते पैसे मात्र घ्यायचा विसरला. आम्ही थोड्या वेळ त्या ठिकाणी थांबलेलो होतो, बघत होतो कोण पाहतंय का. आणि आम्ही 3घांनी ठरवलं की आपल्याला परत कुठे एवढं सारखं यायचंय, आपल्याला तर आता फोटो भेटलेले आहेत, आता पैसे न देताच आपण इथून गुपचूप निघून जायचं. बघा मंडळी, आम्ही ठरवलं की आता ह्यांना अजिबात पैसे द्यायचे नाहीत. साधारणतः एक 70-80 रुपये ते फोटोचे पैसे होत होते. आम्ही ते फोटो खिशामध्ये घातले आणि हळूच तिथून निघून जाऊ लागलो. परंतु मंडळी, त्या घाटाच्या पायऱ्या चढून जसं आम्ही वरती गेलो, तसा तो मुलगा, लहानगा मुलगा आमच्या पाठीमागे पळत आला आणि समोर होऊन आडवा उभा राहिला आणि म्हणाला, दादा हो, अरे तुम्हाला काय वाटतंय का, इथं देवाच्या विठ्ठलाच्या दर्शनाला आलायस की, आणि आमचे पैसे फोटोचे बुडवून जाताय होय. आम्ही लगेच परत येतो आणि जाताना तुझे पैसे देऊन टाकतो, असं त्या मुलाला आम्ही सांगितलं. तो मुलगा त्या ठिकाणाहून परत गेला. इकडं तर दर्शनासाठी बऱ्याच रांगा लागलेल्या होत्या. आम्ही ठरवलं की आता आपल्याला कुठं इथं परत यायचंय. तो मुलगा तर आता परत गेला. त्याचे पैसे न देताच आपण आता इथून घरी निघून जायचं. तिथूनच त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि थेट आम्ही घराचा रस्ता धरला. मंडळी, आम्ही घरी येऊन पोहोचलो, परंतु 2-3 दिवसानंतर घडलं असं की संध्याकाळी साधारणतः पहाटेचे 4 ते 5 वाजले असतील आणि पहाटे 5 वाजता माझ्या स्वप्नामध्ये एक बाई आली. अतिशय मळकट अशा प्रकारचं जी साडी आहे ती साडी नेसलेली होती. त्या साडीवरती ठिगळं वगैरे होती. काळ्या सावळ्या रंगाची ती एक महिला, ती एक बाई माझ्या स्वप्नामध्ये आली. खरं तर मंडळी, ती महिला पुढून येत होती. तिच्या डोईवरती पाठी होती आणि त्या पाठीमध्ये चिखल होता.
मातीचा तो चिखल होता आणि चिखलाच्या वरती विठ्ठल रखुमाईची एक काळ्या रंगाची मूर्ती होती। ती महिला समोर आली, तिनं ती डोईवरची पाटी खाली ठेवली आणि बघतोय तर काय मंडळी, हे सगळं स्वप्नामधलं होतं बरं का। त्या महिलेनं डोक्यावरती असणारी चिखलाची पाटी खाली ठेवली आणि बघतोय तर काही क्षणार्धामध्ये त्या पाटीमध्ये असणारी विठ्ठल रखुमाईची मूर्ती गायब झाली। त्या पाटीमध्ये नुसता चिखल होता। ती काळ्या सवळ्या रंगाची मळलेल्या साडीतली ती महिला, ती बाई माझ्याकडे बघून रडू लागली, साडीचा पदर वरती करून डोळे चोळत रडू लागली आणि म्हणू लागली, करे अरे बाबानो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागल्या। मंडळी, नेमकं घडतंय काय हे अजिबात मला समजत नव्हतं। मी तसाच त्या महिलेकडे बघत होतो आणि ती महिला परत परत मोठ्याने रडत होती आणि सांगत होती की अरे बघ न रे बाबा, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागते आहेत। मंडळी, मला त्यावेळी दचकून जाग आली। मी जागा झालो, बघतोय तर काय कुठे काहीच नाही। परत मी थोडेसे डोळे चोळून परत त्या ठिकाणी झोपायचा प्रयत्न केला। परत मला डुकला लागला, परत मी झोपीला गेलो आणि परत ती महिला परत माझ्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणू लागली की बाबारो, तुमच्यामुळे माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागते आहेत। तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर इथं येऊन बघा, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाची किती आपदा झाली आहे, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला किती त्रास सहन करावा लागतोय। अरे दादा, तुझ्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागते आहेत र। मंडळी, परत मी जागा झालो, परंतु बघतोय तर काहीच नाही। परत मी झोपलो नाही। 1 तास 2 तास असा तसा वेळ गेला, दिवस उजाडला। अंघोळ केली आणि अंघोळ करून नियमितप्रमाणे शाळेमध्ये गेलो। मंडळी, इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये मी त्यावेळी शिकत होतो। शाळेत वर्गामध्ये गेलो, मधली सुट्टी झाली आणि मधली सुट्टी झाल्यानंतर आम्ही तिघे मित्र एका माळावरती, त्या ठिकाणी शाळेच्या कडेला ग्राउंड होतं, त्या ग्राउंडच्या बाजूला एकांतामध्ये जाऊन बसायचो। आमच्या त्या ठिकाणी चर्चा रंगायच्या आणि त्यावेळी एक मित्र बोलला की अरे आपण परवा दिवशी पंढरपूरला गेलेलो होतो, त्या फोटोवाल्याचे फोटोचे पैसे न देताच आपण परत आलो। आणि मी म्हटलं की अरे दर्शन तर कुठं झालं एवढं, आपलं दर्शनाला परत गेल्यानंतर देता येईल किंवा काहीतरी होईल। तेव्हा आमच्यामध्ये अशी चर्चा रंगत असताना दुसरा एक मित्र जो आहे तर तो बोलला की अरे परवा दिवशी मला एक स्वप्न पडलं, ज्या दिवशी आपण तिकडून आलो त्या दिवशी मला एक स्वप्न पडलं की एक मळलेल्या साडीतली महिला, एक मळलेल्या साडीतली बाई माझ्या स्वप्नामध्ये आली। तिच्या डोक्यावरती चिखल होता, चिखलामध्ये असं पाणी वगैरे होतं, त्याच्यावरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती। त्या बाईनं माझ्या पुढे पाठी टेकवली आणि म्हणू लागली की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलावे लागते तर। आणि हे सगळं तो मित्र सांगत असतानाच मीही म्हटलं की अरे मलाही असंच सेम स्वप्न पडलेलं होतं। तेवढ्यात तिसरा जो मित्र होता की तो बोलला की अरे काही जरी झालं तरी 2-4 दिवसामध्ये आपण परत पंढरपूरला जायचं आणि त्या ठिकाणी कुठं बरं ती नेमकी बाई आहे ते आपण शोधायचं। तोही बोलू लागला की अरे माझ्याही स्वप्नामध्ये अशीच बाई आलेली होती, ती वीटभट्टीवरती काम करीत होती, अगदी मळलेली मातवट रंगाची साडी होती आणि डोक्यावरती चिखलाची जी पाटी होती, आजूबाजूने विटा होत्या आणि त्या वीटभट्टीवरची बाई माझ्याही स्वप्नामध्ये येऊन बोलत होती की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागते आहेत। तेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की कोण नेमकी ती बाई कोणत्या वीटभट्टीवरती असेल, हे आपलं स्वप्न खरं असेल का? कारण आमच्या तिघांच्याही मित्रांच्या स्वप्नामध्ये ती बाई आलेली होती आणि ती सांगत होती की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागते आहेत। अक्षरशः रडकुंडी चेहरा त्या बाईचा आलेला होता आणि ती असं सांगत होती। मंडळी, एक आठवडाभराच्या वेळामध्येच आम्ही त्या ठिकाणी परत पंढरपूरला गेलो। 1-2 वीटभट्ट्या बघितल्या, परंतु ती बाई कुठं दिसली नाही। परंतु आमचं जशी नजर एका वीटभट्टीवरती गेली, त्या वीटभट्टीवरती काटेरी झुडपे होती, काटेरी झाडे होती बाबळीची, आणि त्या बाबळीच्या झाडाच्या बाजूला वीटभट्टीवरती एक महिला आम्हाला दिसली। क्षणार्धामध्ये त्या बाईवरती नजर आमची गेली। मळकट रंगाची तिनं साडी नेसलेली। लगेच आमच्या डोक्यामध्ये विचार आला की हीच ती बाई। तेव्हा आम्ही तिघांनीही मित्रांनी त्या महिलेकडे बघितलं, त्या भगिनीकडे, त्या ताईकडे बघितलं, तर तिघांच्याही स्वप्नामध्ये तीच बाई आलेली होती आणि तिघेही म्हणालो की अरे हीच ती महिला जी आमच्या स्वप्नामध्ये, आपल्या स्वप्नामध्ये आली होती, हीच ती बाई। आणि बघतोय तर काय, बाजूला तिचं एक लहानगं लेकरू ठिकाणी विटा जे आहेत तर ते थापायचं काम करत होता, चिखल कालवत होता। आणि मंडळी, तोच मुलगा त्या ठिकाणी होता की जो मुलगा आम्ही त्या ठिकाणी फोटो काढायला गेल्यानंतर त्या फोटोवाल्याच्या, त्या फोटो काढणाऱ्याच्या हाताखाली कामाला होता। मंडळी, आम्ही त्या ठिकाणी गेलो
बघतोय तर काय, तो जो मुलगा आहे तो मुलगा त्या ठिकाणी धावत आम्हाला बघताच त्याच्या आईकडे गेला आणि त्याच्या त्या आईला सांगू लागला की आई हीच ती पोरं, ह्यांनीच त्या ठिकाणी फोटो काढायला आलेले होते आणि ह्यांनीच आमचे पैसे बुडवले. बघा मंडळी, ती जी महिला आहे ती जशी आमच्या स्वप्नामध्ये आलेली होती तशीच ती महिला, तिने ती डोकीवरती आणलेली पाटी, चिखलाची पाटी, तशीच ती पाटी त्या ठिकाणी होती, तीच ती मळलेली साडी आणि त्याच वेशामध्ये ती महिला आमच्या चिक्क स्वप्नामध्ये आलेली होती. आणि स्वप्नामध्ये जसं ती बोलत होती तसंच आम्ही गेल्यानंतर तिथं ती बोलू लागली, रडू लागली, पदर डोळ्याला पुसू लागली आणि बोलू लागली की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागतायत र बघा इथं. आणि अक्षरशः मंडळी, तो जो मुलगा होता तोही मुलगा त्याच्या आईसोबत कामाला होता आणि खरोखरच त्या मुलाचं नाव विठ्ठल असं होतं. मंडळी, संपूर्ण प्रकार काय होता आणि याच्याही पुढची विटेवरच्या मालकाची काय लीला होती ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल. की ती जी महिला आहे ती वीटभट्टीवरती कामाला होती आणि तिला साधारणतः एक 250च्या आसपास रोजगार होता, 250 रुपये दिवसाला भेटायचे. परंतु तो जो मुलगा आहे त्याला 100 रुपयेच त्या ठिकाणी मिळायचे. तोही त्याच्या आईसोबत चिखल माळायचा किंवा त्या विटा जी आहेत त्या विटा उचलायचं काम करायचा. परंतु तो जो मुलगा आहे तो त्या वाळवंटामध्ये फोटोग्राफरच्या त्या फोटोवाल्याच्या हाताखाली कामाला होता आणि तो फोटोवाला त्याला दिवसाला 100 रुपये इतकं द्यायचा आणि इकडे वीटभट्टीवरती कामाला जायचं. त्याच्याऐवजी तो लहानगा मुलगा त्या फोटोवाल्याच्या हाताखाली कामाला जायचा. परंतु मंडळी, फोटो दिल्यानंतर पैसे घ्यायची जबाबदारी त्या लहानग्या पोरावरती होती. परंतु आम्ही त्या ठिकाणी पैसे न देताच तिथून निघून आलेलो होतो, फोटो घेऊन आलेलो होतो. त्याच्यामुळे तो फोटोवाला त्या मुलावरती रागावला आणि त्याला कामावरून काढून टाकलं. मंडळी, पुढे हे सगळं काही घडत होतं. आम्ही त्या ठिकाणी गेलो, ती महिला रडून आम्हाला सांगत होती की बाळांनो, तुमच्यामुळे माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागते आहेत. आणि खरोखरच मंडळी, त्या ठिकाणी महिला ती तशीच्या तशीच आम्हाला त्या ठिकाणी दिसली. आम्ही तिथून परत घरी आलो. मंडळी, दुसऱ्या दिवशी आम्ही वर्गामध्ये गेलो, शाळेमध्ये गेलो. परंतु त्या दिवशी पंढरपूरला गेलेलं आमच्या शाळेतल्या शिपायानं आम्हाला बघितलं आणि आमच्या शिक्षकाला चुगली केली की ही 3 मुलं अभ्यास सोडून, शाळा बुडवून त्या ठिकाणी पंढरपूरला त्या वीटभट्टीवरती फिरत होती. बघा मंडळी, दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये गेल्यानंतर त्या शिक्षकांनी आम्हाला बाहेर बोलावून घेतलं, थोडं बाजूला बोलावून घेतलं. आणि ते शिक्षक असे काही जास्त मारत वगैरे नव्हते, परंतु सहज असं कानाला जोरामध्ये ओढायचे आणि पाठीवरची हलकीशी थाप द्यायची, थोडेसे रागावायचे. त्यांनी आम्हाला बाहेर बोलून घेतलं आणि म्हणाले की बावळ्यांनो, अरे कळतंय का हरामखोरा हो तुम्हाला, तुम्ही शाळा बुडवून गधड्यांनो बाहेर फिरताय. 10वीचं वर्ष आहे, अभ्यास करायचा सोडून तिकडे वीटभट्टीवरती काय करत होता खरं सांगा. मला समजलेलं आहे. मंडळी, त्या शिक्षकांनी आम्हाला तिघांनाही समोर घेतलं आणि तुम्हाला काय शिक्षा देऊ बोलले. ते कान असे ओढू लागले आणि ओढत असतानाच आम्ही सगळा काही जो प्रकार आहे त्या शिक्षकांना सांगितला की सर, म्हटलं असं असं सगळा काही प्रकार घडला आणि त्या मुलाची आई आमच्या स्वप्नामध्ये आली आणि ते आम्हाला सांगू लागली. मंडळी, ते शिक्षक शांत झाले. त्यांच्या मनामध्ये काय भाव निर्माण झाला काही माहीत नाही. ते एकटक दुसरीकडे बघू लागले, ते शांत झाले आणि आम्हाला सांगितलं की पटकन जाऊन आपापल्या जागेवरती वर्गामध्ये जाऊन बसा. मंडळी, दुसऱ्या दिवशी ते जे शिक्षक आहेत ते शिक्षक आवर्जून त्या ठिकाणी त्या वीटभट्टीवरती गेले आणि ती जी महिला आहे त्या महिलेची त्यांनी भेट घेतली. तो मुलगाही त्याच ठिकाणी होता आणि त्या शिक्षकांनी सांगितलं की माझ्या वर्गातली 3 मुलं या ठिकाणी काल परवा दिवशी आलेली होती का. तेव्हा त्या महिलेने सांगितलं की हो आलेली होती आणि तुमच्या मुलांनी, आमचा मुलगा त्या ठिकाणी फोटोवाल्याच्या हाताखाली कामाला जातोय आणि तुमच्या त्या शाळेतल्या 3 पोरांनी त्याचे पैसे बुडवले, म्हणून बघा ना सर, त्या फोटोवाल्यानं माझ्या पोराला कामावरून काढून टाकलं असं ती महिला त्यांना सांगत होती. नंतर त्या शिक्षकांनी त्या महिलेला नीट समजावून सांगितलं आणि तिला सांगितलं की ह्या मुलाला दररोज माझ्यासोबत शाळेमध्ये पाठवायचं. मंडळी, त्या शिक्षकाची आणि त्या मुलाची चांगली ओळख झाली. इयत्ता 5वीमध्ये त्या मुलानं शाळा सोडलेली होती आणि हे जे आमचे शिक्षक आहेत तर ते शिक्षक दररोज त्या मुलाला शाळेमध्ये घेऊन येऊ लागले. साधारणतः 2-3 वर्षे ते त्या मुलाला शाळेमध्ये घेऊन आले. नंतर मंडळी, स्कॉलरशिपची वगैरे काहीतरी परीक्षा असते, त्या परीक्षेमध्ये त्या मुलाचा पहिल्या 3 मुलांमध्ये नंबर बसला आणि 10वीलाही त्याला चांगली मार्क मिळाली. आणि मंडळी, त्या मुलाला 10वीला चांगली मार्क असल्यामुळे पुढे त्याचं सरकारी शाळेमध्ये इंजिनिअरिंगसाठी सरकारी कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन झालं आणि पुढे इंजिनिअरिंग करत असतानाच त्या मुलाला कोणत्या तरी एका कंपनीमध्ये सुद्धा नोकरी लागलेली आहे.
खरं तर गेल्या वर्षी हे सगळं काही आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला सांगितलं आणि त्या शिक्षकांची जी भेट आहे तर ती त्या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या त्या मुलाच्या आईसोबत शिक्षकांची भेट झालेली होती। त्या मुलाची वीटभट्टीवरती काम करणारी ती जी आई आहे ती आमच्या सरांना गाठ पडल्यानंतर सांगत होती की सर, तुमच्या वर्गामधली ती जी 3 पोरं होती त्या पोरांना, त्या मुलांना मला परत भेटायचंय। खरं तर त्याच मुलांमुळं माझ्या मुलाची आणि तुमची ओळख झाली। तुम्ही त्याला शाळेमध्ये नेलं, शिकवलं आणि त्याला आता इंजिनिअरिंग झाली, त्या कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली। नाहीतर माझा सुद्धा मुलगा आयुष्यभर जन्मभर माझ्यासारखाच इथं माती उचलत राहिला असता, विटा थापत राहिला असता। अक्षरशः ढसाढसा ती माऊली रडत होती आणि म्हणत होती की सर, माझा जसा जन्म या चिखल मातीमध्येच गेला तसा माझ्या लेकराचा सुद्धा जन्म, सगळं आयुष्य या चिखल मातीमध्ये गेलं असतं। बघा मंडळी, त्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा, पांडुरंगाचा किती मोठा साक्षात्कार आहे। त्या विठुरायाची किती मोठी लीला आहे की जितकी त्या लहानग्या मुलाची काळजी त्याच्या आईला होती, त्या माऊलीला होती, तितकीच काळजी त्या विटेवरच्या विठू माऊलीला सुद्धा होती। आणि त्या मुलाचं सगळं काही जीवन कशा पद्धतीने बदललं, निमित्त फक्त एकच होतं की आम्ही त्या ठिकाणी गेलो, फोटो काढले आणि फोटोचे पैसे न देताच आम्ही निघून घरी आलो। परंतु मंडळी, 1-2 दिवसानंतर त्या मुलाची आई आमच्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणू लागली की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागते तर। आणि खरोखरच मंडळी, त्या फोटोवाल्यानं त्या मुलाला कामावरून काढून टाकलं होतं की तू त्यांच्याकडून का पैसे घेतले नाहीत, म्हणून त्याला कामावरून काढून टाकलं। तो मुलगा वीटभट्टीवरती कामाला विटा उचलायला येऊ लागला आणि ते सगळं काही आमच्या स्वप्नामध्ये येऊन त्याची आई सांगत होती। आणि पुढे आम्ही पंढरपूरला गेलो। नंतर आमच्या शिक्षकांनी आम्हाला कशा पद्धतीने पकडलं आणि आम्ही सगळा प्रकार सांगितला। त्या मुलाची, त्या शिक्षकाची भेट कशी झाली आणि ते शिक्षक त्या मुलाला कशा पद्धतीनं अगदी पांडुरंगाच्याच रूपानं ते शिक्षक त्या मुलाच्या जीवनामध्ये गेले आणि त्या मुलाचं शिक्षण पुढं झालं, त्याला इंजिनिअरिंगच्या चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला, त्याला छोटीशी नोकरीही लागली। ही सगळी जी काही लीला, ही सगळी काही योजना आहे त्या पंढरीच्या पांडुरंगाचीच लीला आहे। अक्षरशः मंडळी, हा जो प्रसंग आहे हा तुम्हाला ऐकल्यानंतर काल्पनिक वाटेल, परंतु खरोखरच तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या कल्पना शक्तीच्या बाहेरची त्या पंढरीच्या पांडुरंगाची योजना आहे, हे मात्र नक्कीच। बघा मंडळी, किती कृपाळू आणि कनवाळू ती विठू माऊली आहे। म्हणून तर दरवर्षी आषाढी कार्तिकी वारीला आपण बघतोय की सध्या आषाढी वारीला तर किती प्रचंड असे भक्त मंडळी आलेले आहेत, किती वारकरी येत आहेत। खरोखरच ती जी विठू माऊली आहे ती किती कनवाळू, कृपाळू माऊली आहे। आणि त्या विठू माऊलीबद्दल खरं तर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत आणि बोलू पण शकत नाहीत, कारण एवढे मोठे संत होऊन गेले, महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यांनी आपापल्या माध्यमातून त्या विठुरायाचं जे गुणगान आहे ते मांडायचा प्रयत्न केला, परंतु त्यांची वाणी, त्यांचे शब्दसुद्धा तिथे अपुरे पडले। तिथे माझा काय निभाव लागणार, याच्यामुळे हा व्हिडिओ मी आता आटोपत घेतो आणि इथं थांबतो। भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय जय रामकृष्ण हरी।